चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण विठ्ठला विठ्ठला चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण। वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे। अभंग चौचरणी असून उपदेशपर प्रकरणातील आहे। पुण्यस्थलीला उल्हास नदीच्या तीरावर असणारं हे एक छोटंसं खेडेगाव आदिशक्ती भगवती भवानी मातेच्या कृपा छत्राखाली आपला पारमार्थिक वारसा जतन करणारं गाव। एक 85 लोकांनी अत्यंत चांगला शुभसंकल्प सोडला की वार्षिक एक 1.5 दिवसाचा महोत्सव करायचा आणि उमरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा चौथा महोत्सव संपन्न होतोय। एकूण 7 गावातील भक्त भाविकांचा त्याच्यात अंतर्भाव आहे। माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो। एक ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व असे हरिभक्तीपरायण आदरणीय मारुती महाराज राणे उपाख्य अण्णा यांची प्रासादिक उपस्थिती आज आहे। माझे मित्र ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण तानाजी महाराज कर्णूक हेही उपस्थित आहेत, ज्यांनी मागील कालखंडात माझ्या कीर्तनात पखवास सेवा केल्याचं आठवत आहे। मला आणखीन एक संस्मरण आहे की ज्यांच्याकडे काही मी अध्यात्माचे पाठ गिरवले ते होते वारकरी संप्रदायाचे एक वेदांताचं अत्यंत उत्तम ज्ञान असणारे वैकुंठवासी आदरणीय चिंदू महाराज जाधव। एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं। अनेक कीर्तनकार प्रवचनकार आज या समारंभात उपस्थित आहेत। उत्तम गायक वादक यांच्या उपस्थितीने ही सभा मंडित आहे। आज एक योगायोग खूप मोठा आहे, तो फार थोड्या लोकांना माहीत असेल। आज संक्रांतीचा पर्व काळ आहे
म्हणजे वारकऱ्याला गोड बोला असं म्हणायला लागूच नाही. अर्थात आजच्या दिवसापुरतं गोड लावू नये आणि सगळा भार तिळगुळावरच टाकू नये. आपली काही कर्तव्य आहे. आज एक वैशिष्ट्य असं योगायोगाचं सर्वांना माहीत नसेल, पण 30 वर्षापूर्वी याच संक्रांतीच्या दिवशी माझं कीर्तन बेंडशामध्ये असायचं. ते ऐकलेले लोक इथं आहेत. घरतांच्याकडे ते कीर्तन असायचं आणि माझे मित्र नथुबुवा कडू असायचे. आणि कदाचित आत्मचरित्र मी भविष्यात लिहिलं ते हे लिहून ठेवणार आहे की त्यावेळेस नदीवरनं मी तारेवरून गेलो होतो. आता पूल झाला पण तेव्हा तार होती. ते नथुबुवा माझे बॅगा घ्यायचे आणि मी त्या तारेवरनं चालत चालत नदीच्या पलीकडे जायचं. तेव्हापासून मला कळलं तारेवर कसरत कशी करतात. हे शिकलो मी तिथून. तारेवरची कसरत कशाला म्हणतात ते शिकलो. तारेवरनं चालायचं, खाली पाणी असायचं, प्रचंड भीती वाटायची. माझं वय 27-28 वर्षाचं असं असायचं. पण पलीकडे जायचं, कीर्तन करायचं आणि पुन्हा सकाळी त्याच तारेवरनं भिवपुरी स्टेशनला बसायला यायचं. आणि या समारंभाचे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यात नथुराम बुवा त्यांनी संक्रांतीच्या दिवशीच माळ घातली हाणगेनी. म्हणजे आज माळेचा पण वाढदिवस आहे. असं काही योगायोग निर्माण झाला. अतिशय सुंदर अभंग माझ्या समोर आहे. माझ्याकडे लक्ष द्या. त्याचा बारकाईने विचार करा. अभंगाचं स्वरूप लक्षात घेता या अभंगाच्या शेवटच्या चरणाकडे पाहताना लक्षात येईल की आनंदाची सूत्र तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितली. आज आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवशी आनंदाची सूत्र सांगण्यासाठी आलो. माझ्याकडे लक्ष द्या. जवळपास 40 वर्ष या परिसरात मी कीर्तन केली. त्यावेळेस मी बिर्ला महाविद्यालयात शिकत होतो. आता सध्या पुण्याला आहे. क्वचितच येणं होतं. कामाचा पसारा पण वाढलाय. पण या संपूर्ण ग्रामीण भागाचा मला बारकाईने अभ्यास आहे. 30 वर्षापूर्वी मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. 30 वर्षापूर्वी सुखोपभोगाची कोणतीही साधनं आमच्याजवळ नव्हती. मग ते वावे असेल, बेंडसे असेल, उंब्रोली असेल, डिकसळ असेल, कोणतंही गाव असेल, सुखोपभोगाची साधनं आमच्या जवळ नव्हती. पण माणसं आनंदी होती. थोडं स्थित्यंतर बघा कसं झालंय. 3 दशकापूर्वी आमच्याकडे सुखोपभोगाची कोणती साधनं नव्हती. पाषाणकर मंडळी आज कीर्तनाला आली. वांगणी स्टेशनवरनं पाषाणला चालत जायला 40 मिनिटं लागत होती. पर्याय नव्हता. म्हणजे सुखोपभोगाची कोणती साधनं नसताना माणसं आनंदी होती. आणि आज सुखोपभोगाची सगळी साधनं पायाशी लोळून घेताना माणसाचा आनंद गमावलाय. हे सांप्रत काळातलं चित्र आहे. आज मनुष्य आनंदी नाही. 3-3, 4-4 किलोमीटर चालण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
आत्ता माणूस अर्धा किलोमीटर चालायला तयार नाही. स्कूटी घेतल्याशिवाय जाणार नाही. पुरुष असो महिला असो कोणी असो. मला आठवत आहे त्या काळामध्ये या संपूर्ण प्रभागात एखाद्याच घरी ज्ञानेश्वरी असायची, एखाद्याच घरी विणा असायचा, एखाद्याच घरी तुकाराम महाराजांचा गाथा असायचा. आज समाधान एका गोष्टीचं वाटतं की 30 वर्षामध्ये एक घर असं नाही की ज्ञानेश्वरी नाही. ही वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी ऐकायचं फक्त. ज्या महापुरुषांनी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला ते निश्चितच वंदनीय आहे. मग आनंद कशाने मिळेल? लक्षपूर्वक ऐका. आज संक्रांतीच्या दिवशी आपण वैचारिक संक्रमण करूया, विचारानं पुढे जाऊया. तिळगुळ तर खातोच आहे, पण वैचारिक काही गोष्टी बदलणं फार महत्वाची गोष्ट आहे. माझं असं तानाजी महाराज स्पष्ट मत आहे की वारकरी संप्रदायाची संख्यात्मक वाढ खूप झाली, पण ती गुणात्मक होणं फार गरजेची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. त्या दृष्टिकोनातून या अभंगाचं आगळं वेगळं मूल्य आहे. विशेषतः मी बोलणार आहे ते तरुणांसाठी बोलणार आहे. अनेक तरुणांनी मला या ठिकाणी भेट दिली, म्हणून तरुणांसाठी आता हे सगळे टाळकऱ्यात उभे असणारे तरुण, त्यांचं कौतुक करतो मी. खरं म्हणजे तरुणांनीच परमार्थात आलं पाहिजे. ज्यावेळेस मी तारुण्यात परमार्थाला लागलो 17-18 वर्षाचा असताना कीर्तन करत होतो, तसं अनेक लोक मला विचारायचं तुमचं वय किती? मी म्हटलं 18. तुम्हाला कोणी सांगितलंय भजन पूजन करायला? हे काय वय आहे का? माझ्या प्रिय श्रोत्यानं माझा अनुभव सांगतो. 60 वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट नंतर माणसं ज्ञानेश्वरी हातात घेतात. जेव्हा गव्हर्नमेंट त्यांना सांगतं की तुम्ही अनफिट आहे, तेव्हा इकडं फिट बघायला बसतात. गव्हर्नमेंटने सांगितलं यू आर अनफिट, आता तुम्ही काम करायच्या लायकीचे राहिलेले, पेन्शन घ्या, घरी बसा, मग ज्ञानेश्वरी बोलतो. जरा बोलू का? ऐकता? जर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हातात घेतली तर कदाचित 61व्या वर्षी थोडीशी कळेल. इतका तो ग्रंथ महत्वाचा आहे. 61व्या वाढदिवसाविषयी तुम्ही काय करणार आहे? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हातात आली पाहिजे, आणि ती लिहिली ती 16व्या वर्षाच्या मुलानं लिहिली. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, आणि हा म्हातारा 61व्या वर्षी हातात घेतोय. 16चा विरुद्ध. काय कळतंय का मी काय बोलतोय? 16चा आकडा उलटा केला की 61व्या वर्षी हातात घेतो. आता म्हणतो बघू जरा ज्ञानेश्वरी. आयुष्याची संध्याकाळ झाली, काय कळणार? माझ्या प्रिय श्रोत्यांनो, फार सुंदर उलगडणार आहे मी काही कोडी या अभंगाच्या माध्यमातून. मी अनेक श्रीमंत लोक बघितले, माझ्या सान्निध्यात अनेक श्रीमंत लोक आहेत, पण त्यातल्या काही श्रीमंत लोकांचा असा समज आहे